हरी जय जय राम कृष्ण
पंढरती आला विठ्ठल काकुळती आला हरिला पंढरीचा हरिला पंढरीचा हरिला पंढरीला जोर गळा बांधून दोर गळा बांधून हरिभक्तपरायण गायनाचार्य वैभव महाराज आणि त्यांना साथ करतील नागनाथ महाराज या धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा
पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. शब्दे केली जडाजोडी विठ्ठल पायी घातली बेडी. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. जणी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. जन्मादिस्य तन्मयादिकृतश चार्थेषु विज्ञस्वराट. तेणे ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्प्रदिप्रदेशम्. विदिन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो झालो. सेवेलागी सेवक झालो झालो. सेवेलागी सेवक झालो झालो. सेवेलागी सेवक झालो. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. अनंत कृपा संपन्न भगवत पूज्यपाद वारकरी संप्रदायाचे आद्य कीर्तनकार प्रेम शिरोमणी नामदेव महाराजांच्या पट्ट शिष्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा फार गोड अभंग आहे. प्रस्तुत अभंगात संत श्रेष्ठ जनाबाईंनी आपल्या परमार्थातला पुरुषार्थ कसा प्राप्त केला याचं रूपकातून वर्णन या अभंगात व्यक्त करतात. विठाल जय हनुमान प्रासादिक मित्र मंडळ आयोजित मुंबईच्या अंतर्गत वसलेले हे गोरेगाव पूर्व संतोष नगर यांच्या वतीने चालत असलेला हा गोड उत्सव महाराष्ट्राच्या संत परंपरेतील स्वानंद सुखनिवासी संत भगवान बाबा वामनभाऊ महाराज या महापुरुषांच्या संयुक्त पुण्यतिथीच्या पर्व कालात चाललेल्या या उत्सवातील आजचा हा दुसऱ्या दिवसाचा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माता माऊल्या आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा सेवा करण्याचा योग आहे. हनुमंतरायाच्या पवित्र पावन अशा या प्रांगणामध्ये आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. या निमित्ताने ज्यांनी हरिभक्तीपरायण चाल म्हटली आमचे परमस्नेही शुभम महाराज, हरिभक्तीपरायण नागनाथ महाराज ज्यांचा पखवाज ऐकताय माझे मित्र दीपक महाराज खरात, तिकडे हरिभक्तीपरायण सोपन महाराज, पारायण व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे सुभाष महाराज गुगे, माझ्यासोबत भजनमूर्ती भागवत महाराज, माता माऊल्या आहेत, चोपदार आहेत आणि आपण सर्व देवरूप श्रोतू वर्ग सगळ्यांच्या चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो. विठाल नाशिक जिल्ह्यातून अनेक भाविक मंडळी खरं म्हणजे या मुंबईमध्ये आले, नोकरी व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने या ठिकाणी स्थायिक झाले आणि तरी सुद्धा आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला धर्म टिकावा या हेतूने
आपण सर्व ग्रामस्थांनी खऱ्या म्हणजे भगवान बाबांचा आणि वामन भाऊंचा पुण्यस्मरण सोहळा इथं आयोजित केला, ही त्याहून अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एकदा तुमचंच कौतुक म्हणून एकदा टाळी वाजवा. नाहीतर मुंबईचं एवढं बिजी शेड्यूल, प्रत्येकाची एवढी व्यस्तता असते, पण तरी सुद्धा आपण आपल्या संतांची आठवण, संतांना धन्यवाद म्हणण्याचा आजचा खऱ्या अर्थाने हा दिवस आहे. आणि म्हणून या उत्सवाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आहात. रोज कीर्तनकार महाराजांचं संत पूजन वेगवेगळ्या भाविकांनी घेतलंय. कुणी अन्नदान स्वरूपात कुणी मदत करत असेल, कोण देणगी स्वरूपात मदत करत असेल, ज्याला जशी सेवा जमेल तो इथे ही सेवा करतोय. आजच्या कीर्तनाचं संत पूजन ज्यांच्याकडे आहे ते कैलासवासी एकनाथ रामभाऊ दराडे यांचे स्मरणार्थ हरिभक्तीपरायण आदरणीय प्रसिद्ध उद्योगपती शिवाजीभाऊ एकनाथ दराडे आणि श्री सुभाषभाऊ एकनाथ दराडे यांच्याकडून आजच्या कीर्तनाचं संत पूजन आहे. त्यांच्यासाठी एकदा छान टाळी वाजवा. अत्यंत सुंदर असे आपण सर्व भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. ज्यांच्या साऊंड मधून हे कीर्तन सेवा आपण श्रवण करत आहात ते आमचे सचिन भाऊ सोनवणे, अत्यंत सुंदर, त्यांचं या ठिकाणी कौतुक आहे. अतिशय कमी वेळात या अभंगाचा विचार मला करायचा आहे. अभंग संत श्रेष्ठ जनाईचा आहे. प्रस्तुत अभंगात संत श्रेष्ठ जनाई बाबा महाराजांनी आपल्या परमार्थातला पुरुषार्थ कसा प्राप्त केला याचं वर्णन करतात. विठ्ठल महाराष्ट्राच्या संत परंपरेत महिला संत पण कमी नाहीत महाराज. याज्ञवल्क्य मुनी ब्रह्मनिष्ठ आहेत का हे सांगण्याकरता त्या काळात गार्गी नावाची एक स्त्रीच होती. या देशात मैत्री नावाची एक स्त्री झाली आहे. कधी जनाई झाली, कधी मुक्ताई झाली, कधी बहिणाई झाली, तर कधी मीराई झाली. अशा सबंध महिला संतांनी परमार्थाची जणू क्रांती आणि चळवळच उभी केलेली आहे. परमार्थ कुणाकडे पाहून करावा असा जर प्रश्न उपस्थित झाला तर भक्तीचे प्रधान आचार्य महर्षी नारद आहेत. आणि नारदांना विचारलं, नारदजी परमार्थ कुणाकडे पाहून करावा? नारदजी म्हणाले, तिकडे पहा, उत्तर प्रदेशकडे, त्या गोकुळाकडे पहा, यथाव्रज गोपिका नाम, गवळणींकडे पहा, म्हणजे परमार्थ कसा करावा हे आपल्याला कळेल. कबीर महाराजांची ख्याती संपूर्ण जगभर झाली आणि लोक कबीर महाराजांच्या नावाचा जय जयकार करू लागले. कबीर महाराजांनी आलेल्या सगळ्या लोकांना सांगितलं, कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. अरे काय कबीर कबीर करत बसला? माझ्यासारखे शेकडो लाखो कोट्यावधी कबीर वाहत जातील. हा ज्यांचा परमार्थातला अधिकार आहे त्या गवळणी म्हणजे स्त्रिया आहेत. विठ्ठल आणि जनाईचा अभंग निवडण्याचं कारण असं आहे का कीर्तनाला आज पण लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे आपल्यापेक्षा, म्हणून त्यांच्यासाठी या अभंगाचा विचार आपण करणार आहोत. गवळणींचा अधिकार इतका मोठा आहे का कबीर महाराज म्हणतात माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहत जातील. हे कबीर महाराज एकदा पंढरपुरात महाराष्ट्रात आले आणि पांडुरंगाच्या दर्शनाकरता कबीर महाराज आले. 2-4 मुली जमल्या होत्या आणि त्यांची भांडणं चालली होती. कबीरजींनी पाहिलं, त्या मुलींना विचारलं, काय ग भांडणं करता? हो म्हणले, महाराज भांडणं करतो. का? दोघींनी सांगितलं, आम्ही तिघी मिळून इथं गोवऱ्या थापायला आलो. बघा म्हणले, आमच्या दोघींचा गोवऱ्याचा ढिगारा कमी आहे आणि तिचा एकटीचा गोवऱ्याचा ढिगारा जास्त आहे. कबीरजींनी पाहिलं, काय ग मुली, तुझा गोवऱ्याचा ढिगारा जास्त कसं काय? या दोघींनी सांगितलं, म्हणले महाराज तिने आमच्या गोवऱ्याचा ढिगारा चोरला म्हणून तिच्या गोवऱ्याचा ढिगारा जास्त आहे, आमचा कमी आहे. कबीरजींनी त्या मुलीला विचारलं, तू गोवऱ्या चोरल्या? नाही म्हणली, महाराज मी नाही चोरल्या. मग तुझ्या गोवऱ्याचा ढिगारा जास्त कसं काय? ती म्हणली, महाराज या दोघी मिळून जेव्हा गोवऱ्या थापतात तेव्हा त्या दोघींची मिळून 4 हात होतात, पण मी जेव्हा गोवऱ्या थापायला लागते तेव्हा माझे 2 हात आणि हा जो पांडुरंग परमात्मा आहे ना विटेवर बसलेला, त्याचे 4 हात, त्याचे 4 आणि माझे 2, गोरेगावकर किती झाले? 6 हात. मग 4 हाताच्या गोवऱ्या जास्त का 6 हाताच्या गोवऱ्या जास्त? 6 हाताच्या. कबीर महाराज म्हणले, तुला देव गोवऱ्या थापायला मदत करतो? म्हणले हो, पण कशावरून? तिने सांगितलं, उचला महाराज एक एक गोवरी आणि लावा तुमच्या कानाला. गोवरी उचलीन कानाला लावली. विठ्ठल 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 नामाचा ध्वनी प्रकटला आणि कबीरजींच्या पायाखालची जमीन सरकली. कबीर महाराजांनी त्या मुलीचं नीट निरीक्षण केलं आणि तिला विचारलं, बाई अगं काय नाव आहे तुझं? तिने सांगितलं, सगळ्या पंढरपुरात मला नामदेव महाराजांची दासी जनी म्हणतात. जनी जनी सब कोई कहे नामदेव जी की दासी, बंदा कबीरायु कहे
तू सब संतन की काशी. तुला कोण म्हणेल तू नामदेव महाराजांची दासी आहे? तू जगातल्या सगळ्या संतांची काशी आहेस. विठ्ठल. जगातल्या सगळ्या संतांची काशी आहेस असा ज्यांचा अधिकार आहे त्या संत श्रेष्ठ जनावेचा हा अभंग आहे. विठ्ठल. ट्रॅफिक मध्ये वेळ गेला ना, माझा पण गेला. काय सांगू, आज 160च्या स्पीडने आलोय गोरेगावकर मी. मला फोन इतके चालू होते, महाराज वेळेत आला पाहिजेत. आमच्याकडे मुंबई म्हटलं की सगळं बंद नाही. म्हटलं काळजी करू नका दादा, 10ला बरोबर थांबतो. एवढ्या घाईने आलो महाराज, काय सांगावं, यम अक्षरशः गाडीवर होता माझ्या. पण काय करावं, तुमच्या सगळ्यांच्या वेळेपुढं नियोजनापुढं. पण सगळ्यांना विनंती, बरं कीर्तनकारांना फार घाई गडबड करत जाऊ नका, कारण तुमच्या मुंबईत यायचं म्हणजे आमच्यासाठी शिवाजी भाऊ सोपं नाही महाराज. एवढी सगळी ट्रॅफिक पार करता करता नाकी 9 येतात महाराज. आपण तोंडावून पाणी सुद्धा फिरलं नाही, तसाच गाडीत फेटा बांधून आलोय. विठ्ठल. काय अधिकार आहे संत श्रेष्ठ जनाईचा महाराज? जगात परमार्थ करत नाही तशी माणसं नाही, सगळीकडे लोक परमार्थ करतात. देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. पण परमार्थ साधना करत असताना मला देवच पाहिजे अशी माणसं फार कमी आहेत. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतते सिद्धये, विरळा ऐसा कुणी. हजारो लाखो मधून कुणीतरी असा एखादा भक्त असतो की त्यालाच फक्त देव पाहिजे असतो. आणि याला शास्त्रामध्ये भावोदय असा शब्द आहे. भावोदय, आपल्या अंतःकरणात हा भाव उदय झाला पाहिजे का मला देव पाहिजे. हे सगळ्यांना होत नाही. जनाईच्या अंतःकरणात हा भावोदय तयार झाला. पण कोणताही साधक भक्त जेव्हा देवाकडे निघतो तेव्हा त्याला दुसरा टप्पा पार करावा लागतो. त्याला म्हणतात भावसंधी. भावसंधी म्हणजे परमार्थ करावा वाटतो पण प्रपंच सुटत नाही. गोरेगावच्या संतोष नगर मध्ये सप्ताह चालू आहे भगवान बाबांचा, वामन भाऊंचा. कीर्तनाला जावं वाटतं पण घर सुटत नाही. याला म्हणतात भावसंधी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक लहानपणी मी फार गोड भजन ऐकलं होतं. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. काय करू दे, भक्ती करू का पोट भरू, संसार करू का परमार्थ करू, प्रपंच करू का भक्ती करू, काय करू देवा, हे कन्फ्युजन आहे. आणि जो जो देवाच्या मार्गाला लागलाय त्याच्या आयुष्यात हा टप्पा येतो महाराज. काय करावं कळत नाही. वारकरी आमचा पाठच्या काकड्यात म्हणत असतो, प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, यावे दर्शना, येथे रचले थोरी उरली आली आस, ओ येथे रचले थोरी उरली आली आस. प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, यावे दर्शना, प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना. देवा मला वाटतं तुझ्याकडे यावं पण काय करू, हा प्रपंच मला तुझ्याकडे येऊ देत नाही. येथे नचले थोरी उरली राहे वासना. हे काकड्यात वर्ण नाही, सकाळच्या पहाटे काकडं होतं. आता मुंबईच्या लोकांना पहाट माहिती असतं तसं मला वाटतं फार कठीण आहे. माहिती ना पहाट कधी होते? मी एकाला विचारलं पहाट कधी होती, तुम्हाला 9:30 वाजता. जुन्या काळातल्या आमच्या मावल्या पहाटे उठायच्या गावाकडे. पहाटे उठायच्या, सडा समाजन रांगोळी घरातली सगळी कामं आटोपायच्या आणि मग सूर्य कधी उगवतो त्याची वाट बघायच्या.
आता सूर्य चुगवतून आपली वाट पाहतोय, भूत कधी उठतात. हा काळाचाच दणका आहे महाराज. दीपक महाराज, मला तर ते गाणंच आठवतं. चांद ना बदला, सूरज ना बदला, ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. चांद ना बदला, सूरज ना बदला, ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. चंद्र वेळेत उगवतो, सूर्य आज सुद्धा वेळेत उगवतो आणि वेळेत मावळतो महाराज. काय बदललं जगात? आकाश जशाच तसं, जमीन जशाच तशी, पृथ्वी बदललाय, तो फक्त माणूस बदललेला आहे. आणि म्हणून वारकरी आमचा पाठच्या काकड्यात म्हणत असतो, देवा उठलो ना सगळ्यात आधी तुला बघणार आहे. तुझ्याशिवाय या जगात बघण्याच्या योग्यतेचा कुणी नाहीच आहे. आणि म्हणून देवा उठ मुकुंदा, उठ श्रीधरा, निशांत बग जाहला, प्राचीवरती शतरंगातुनी रविराज उगवला. सारे ग पद सा रे सा सा देवा मी उठलो ना सगळ्यात आधी तुला बघणार आहे. आणि इथून आमचा वारकरी काकडा सुरू करतो महाराज. आणि त्या काकड्या तो म्हणत असतो, देवा प्रभाते सिवाटे तुमच्या याव्या दर्शना, याव्या दर्शना, येथे नचले थोडी उरली राणी वासना, येथे नचले थोडी उरली राणी वासना. हो काय करू देवा, याला भावसंधी म्हणतात. तिसरा टप्पा साधकाच्या आयुष्यात येतो, त्याला म्हणतात भाव शाबल्य. नाही नाही, अरे अनमोल किमतीचं मानवी शरीर देवाने आपल्याला दिलंय, हे काय संसारात व्यस्त होण्याकरता दिलं? काय ताकद आहे महाराज या मानवी शरीर. द गॉड हॅज गिवन सो मेनी थिंग्स फ्रॉम नील टू हिअर, बट वी आर फॉरगेट अवर गॉड. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत कुणी दिलं आपल्याला? आय विल गिव्ह द एक्झाम्पल. इफ यू वॉन्ट टू चेंज युअर आय, यू हॅव टू पे इन हॉस्पिटल 2 लाख रुपीज. If you want to change your kidney, you have to pay in hospital 4 lakh rupees. If you want to change your heart, you have to pay in hospital 10 lakh rupees. But as a human, we are saying that God has not giving anything. देवाने आम्हाला काय दिलंय? देवाने जर काही दिलं नसतं तर आमच्या गोरेगावच्या एवढ्या सगळ्या नोकरी, व्यापार, व्यवसाय करणाऱ्या लोकांनी मुंबईत एवढा सप्ताहच केला नसता. विठाला ज्यांना ज्यांना कळालं देवाने आपल्याला भरपूर दिलंय, तेवढी इथं आलेत महाराज, तेवढी इथं आले. बाकीचे ट्रॅफिक मध्ये अडकलेले तिकडे अजून. ज्यांना देवीला देहा भजना गोपाल, देवीला देहा
भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा अनमोल किमतीचं ईश्वराने आपल्याला शरीर दिलंय याच्या देव मिळवण्याची ताकद आहे महाराज. नर करणी करे सो नर का नारायण म्हणे जाय. मनुष्यपणा तरी साधी नारायण. आज भगवान बाबा वामनभाऊ महाराज भीमसिंह महाराज आदी महापुरुषांनी परमात्मा प्राप्त केला म्हणून त्यांची पूजा करतोय आपण. मुंबईत येऊन आज त्यांच्या या उत्सवाच्या निमित्ताने आपण का जमलात? त्यांनी या शरीराचा सदुपयोग केला म्हणून त्यांच्यासाठी उत्सव आहे. त्यांच्यासाठी लाखो समाज रोज संतांच्या दर्शनाकरता रांगा लावतात. आळंदीला जा, देहूला जा, गडावर जा, कुठेही जा, लाखो समाज रोज दर्शनाला रांगा लावतो महाराज. आपल्या कोण पाया पडतो? आपल्या कोण पाया पडतो? बायको सुद्धा नवऱ्याच्या पाया पडत नाही. आता बायको वर्षातून 2दाच पाया पडते नवऱ्याच्या. मकर संक्रांतीला एकदा आणि वट पौर्णिमेला एकदा. आई बरोबर आहे ना? हा बरोबर आहे म्हणतात, असंच आहे म्हणतात, बरोबर आहे. मकर संक्रांतीला का पडतात? नवरा साडी घेतो म्हणून पडतात. आणि वट पौर्णिमेला का? भारतीय संस्कृती म्हणून पडतात. नाईलाज असतो त्यांचा. पण त्या वडाला फेऱ्या मारायला जाताना वडाला म्हणतात दीपक महाराज, त्या वडा पाव, वडा पाव, वडा पाव, वडा पाव. एका जन्मात थकले, 7 जन्म काही भेटू देऊ नको. आपल्या घरातली माणसं आपला स्वीकार करत नाहीत. आज चंद्र सूर्य असेपर्यंत संतांची कीर्ती अबाधित आहे. ह्या जीवनाचा त्यांनी केला सदुपयोग आहे. विठाला मला देवच पाहिजे, त्याला भाव शाबल्य म्हणतात. विदर्भ देशाची राजकन्या रुक्मिणी माता, तिने भागवत कथेत ऐकलं की कृष्णाचं सौंदर्य कसं आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेणे, मदन पोटा आला बापुडे, हेर कोणीकडे इंद्रचंद्र. कृष्ण किती सुंदर दिसतो आणि त्याच्या सौंदर्याचं वर्णन ऐकलं आणि त्या दिवसापासून रुक्मिणी मातेने ठरवलं लग्न करेन तर कृष्णाशीच करेन. याला म्हणतात भाव शाबल्य. त्यावेळेला रुक्मिणी मातेची अवस्था काय झाली? नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर नावाच्या ग्रंथात त्याचं वर्णन केलंय. कृष्ण स्वरूपाची प्राप्ती भीमकी सादर श्रवणार्थी, हृदयी आविर्भवली मूर्ती, बाह्य स्फूर्ती मावळली, अंग झाले रोमांचित, नेत्री बाष्प पै दाटत, शरीर चळचळा पै कापत, पडे मूर्छित धरणीये, एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घाली ती वारा वारा, एक म्हणती हे सुंदरा, कृष्ण कीर्तीने झडपली. काय रुक्मिणी मातेची अवस्था झाली? महाराज लग्न करेन तर कृष्णाशीच करेन. तेव्हा आई तिला म्हणाली, रुक्मिणी अगं वेडी आहेस का? याचे परिणाम काय होते? घरातून बाहेर काढलं जाईल. रुक्मिणी माता म्हणाली, शिळं पाक अन्न खायला मिळालं तरी चालेल, फाटकं लुगडं परिधान करायला मिळालं तरी चालेल, पण लग्न करेन तर कृष्णाशीच करेन. त्याला भाव शाबल्य म्हणतात. माऊलींनी फार गोड विरह भाव गायलाय. पाचा दामाचा घोंगडाने सेन, पाचा दामाचा घोंगडाने सेन, याला भाव शाबल्य म्हणतात. आणि ही रुक्मिणी मातेची अवस्था आहे.
आणि जनाईच्याही अंतकरणामध्ये भावोदय तयार झाला. काही काळ भावसंधी, नंतर भाव शाबल्य आणि परिणाम भाव शांती. देव प्राप्तीनंतर जीव असा शांत होतो. आणि अशी अवस्था जेव्हा जनाईची झाली तेव्हा आई साहेबांना विचारलं, जनाई काय वाटतं आपल्याला? परमार्थ करता करता, भक्ती करता करता आज आपला अनुभव काय आहे? तेव्हा जनाई माता सांगते, मी माझ्या परमार्थाच्या जोरावर, मी माझ्या भक्तीच्या जोरावर पंढरपूरचा चोर धरला पहिल्या धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर, गळा बांधुनिया, गळा बांधुनिया, धरिला पंढरीचा चोर, धरिला जोरदार टाळी वाजवा. ज्याला टाळीने वाजवायचं त्याने म्हणजे तबला पापवाज गायन करून दाखवा. फार मेहनत लागते महाराज, त्याला फार कष्ट करावे लागतात. आळंदीच्या घाटावर पहाटे 3 वाजता उठावं लागतं थंडीच्या दिवसात आणि मग पखवाज अभ्यास करावा लागतो. कतीड तागीड धिकीड तागीड धिकीड तागीड कतीड तागीड धा, कतीड तागीड धा, कतीड तागीड धा. तरी मला एक जण म्हणला, 2 लोकांची लयच मजा आहे. मी म्हणलं का? तू म्हणला पोलीस लोकांना हप्ते, महाराज लोकांना सप्ते. मी म्हणलं बावळाटा, तू एक तर पोलीस नाही तर महाराज कोणतं तरी एक कर, विनाकारण जळण्यात काय मजा? आपल्या लोकांची सगळ्यात घाण सवय जळून जळून मरणे. त्याचा बंगला पाहिला त्याच्या पोटात गोळा, त्याची गाडी पाहिली की दवाखान्यात ऍडमिट. अरे जलसीचं युग नाही महाराज, स्पर्धेचं युग आहे. कष्ट करा, मेहनत करा, अभ्यास करा, मोठे व्हा. सगळ्या क्षेत्रात चांगली लोक आहेत, बघायला नजर चांगली पाहिजे. पोलीस खात्यात इतकी चांगली लोक काम करतात महाराज, फार चांगली लोक. आणि परमार्थात तर विचारूच नका. हे आमचे सगळे माऊलीचे लेकर आहेत ना महाराज, रोज रस्त्यात आहेत महाराज. 24 तास यांचा श्वास हा समाज हिताकरिता आहे महाराज. जोरदार टाळी होऊ द्या. आणि म्हणून इथं जबाबदारी महाराज, इथं वाजवताना जबाबदारी, टाळ वाजवताना जबाबदारी, गाताना सुद्धा जबाबदारी. अभंग, त्याची भावना, त्याची भाषा, त्याच्यासाठी कोणता राग गायला पाहिजे, सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून गावं लागतात. आता ते माझे बंधू आहेत छोटे, गळा चांगला असल्यामुळे त्यांनी चोर सुद्धा चांगला धरून दाखवलाय.
गळा बांधुनिया गळा बांधुनिया बांधुनिया गोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर. पंढरपूरचा चोर धरला जाणे म्हणतात. या जगात घर गाडी गुडी बंगले बिंगले नोकर चाकर मुलं बाळ संसार धरण्याकरता लोक रोज प्रयत्न करतात, पण देव धरण्याकरता या जगात फार कमी लोक प्रयत्न करतात. देवती वळे धरीला सायासे देवती वळे धरीला सायासे करुनिया नाश उपाधीचा करुनिया नाश उपाधीचा. देवतीही बळे धरीला सायासे करुनिया नाश उपाधीचा. देव धरण्याकरता फार कमी लोक प्रयत्न करतात, बाकी संसार करता लोक रोज प्रयत्न करतात. जनाई म्हणतात मी पंढरपूरचा चोर धरला धरीला पंढरीचा चोर. जनाईला प्रश्न विचारित आपण, तुम्ही पंढरपूरचा चोर धरला म्हणजे नेमका कोणता चोर धरला? कारण पंढरपुरात चोराची संख्या काही कमी नाही. आपण जर वारीला गेला चंद्रभागेचं स्नान करायला जा, दोघ जण म्हणतात तू आंघोळ करून आम्ही कपडे सांभाळतो. एक जणाजवळ कपडे देतात, दोघ जण सरळ जातात. हा उंच टाचा करून त्यांना पाहतो, सरळ जाऊन सरळ या बरं का, गर्दी प्रचंड आहे, मला हरवताल. तो बरोबर पुढे जातो, दोघं पुढे जातात, हा कपडे सांभाळतो. इकडे तिकडे पाहतो, तेवढ्यात चोर येतात, कपडे घेऊन निघून जातात. जेव्हा ते पाठीमागं पाहतात तेव्हा कपडे गेले, माणूसही गेला. दिवसभर पुंडलिकाच्या मंदिराकडे फिरतात. पंढरपुरात असे पुष्कळ भुरटे चोर आहेत. काही नाही, काय चोरतात? वारकऱ्याची वळकटी चोर, कीर्तनकाराची चप्पल चोर, वेगळं काही नाही. असे पुष्कळ चोर पंढरपुरात आहे. एकदा आम्ही सगळी महाराज मंडळी स्नान करून चाललो, घाट चढताना पोलीस लोक आले, म्हणले महाराज थांबा आम्हाला चेक करू द्या. म्हटलं का? ते म्हणले पंढरपुरात चोर शिरले. म्हटलं पण सर असं काय करता साहेब, आम्ही वारकरी आहेत, महाराज लोक आहेत. कशाहून तुम्ही महाराज आहेत? मला आमच्या गळ्यात माळ आहे, कपाळाला बुक्का आहे. ते म्हणले चोरांनी तुमच्यापेक्षा मोठाल्या माळी आणि मोठाला बुक्का लावला. त्यामुळे वारकरी कोण आणि चोर कोण लवकर पंढरपुरात कळत नाही. त्यामुळे जनाई तुम्ही नेमका कोणता चोर धरला? जनाई म्हणतात मी असला चोर नाही धरला. मग पंढरपूरचा चोर धरलाय, धरीला पंढरीचा चोर. म्हणजे तुम्ही देवाला चोर म्हणता का? जनाई म्हणलं मी देवाला नाही म्हणत चोर, मग मी चोराला चोर म्हणते. विठाल ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध केशवनाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी. अहो म्हणले हा आत्ताचा चोर नाहीये, मग पुराणात प्रसिद्ध असलेला चोर आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. बर, हा आवाक्यात नाही येत कोणाच्या. माझ्या मागे जो उभा आहे ना, हा कोणाच्या आवाक्यात येत नाही महाराज. पैशाने नाही धरता येत, पदाने नाही धरता येत, सत्तेने नाही धरता येत. पण जनाई म्हणतात मी धरला. चोर आहे म्हणतात, तो पुराणात प्रसिद्ध असलेला चोर आहे. आई साहेब तुम्ही त्याला चोर म्हणता, नेमकी चोराची आणि त्याची अशी कोणती लक्षणं साम्य आहेत का तुम्ही देवाला चोर म्हणता? वाह वाह. जनाई म्हणाल्या ज्याला चोरी करायची त्या चोराच्या अंगात 4 गुण असले पाहिजे. पहिला गुण, चोराच्या अंगातले कपडे ढिल्ले नसावेत, फिट असावेत. चोराच्या अंगात कपडे कसे पाहिजे? सैल पाहिजे.
धोतर घालून चोरी करता येईल का एखाद्याला? अहो धोत्रावर जर एखादा गेला आणि गुतला तर मार खायचीच पळी आहे त्याच्यावर. देवाच्या अंगातल्या कपड्याबद्दल काय मत आहे तुमचं? नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले. अहो म्हटले हा कपडे घालूनच नाही आला, उघडाच आलाय. एक दुसरी गोष्ट, ज्याला चोरी करायची त्या चोराचा रंग काळा असला पाहिजे. कसा? किंवा त्याच्या अंगातले कपडे कसे पाहिजे? काळे पाहिजे. देवाचा रंग कसा आहे? ठाईचा चिकाळा अनादि बहु काळा म्हणून वेदा चाळा लावी लागे माये, याचा रंगच काळा. दोन. तिसरी गोष्ट, ज्याला चोरी करायची तो चोर चतुर पाहिजे महाराज. नाही तर एक जण एटीएम मशीन चोरायला गेला आणि झेरॉक्सच मशीन घेऊन आला. अरे काय चोरी? आमच्याकडे एका हॉटेलला चोरी झाली. पोलीस लोक म्हणले थांबा थांबा थांबा, आपण सीसी कॅमेऱ्यात शोधू म्हटले. पोलीस लोक सीसी कॅमेरे शोधायला गेले. चोरांनी सीसी कॅमेरे चोरून नेले. चोर चतुर पाहिजे. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. शिरोमणी गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. चतुर पाहिजे चोर, तसा देव सुद्धा आमचा चतुराचा शिरोमणी महाराज. तीन. आणि चौथी गोष्ट, जर एखादा चोर चोरी करायला गेला आणि जर त्याच्यावर काही आणीबाणीचा प्रसंग आला तर त्यावेळेला तो निष्ठुर पाहिजे. देव तसा आहे का? तर हरी तू निष्ठुर निर्गुण. हा निष्ठुर आहे, हा निर्गुण आहे, हा चतुर आहे, याचा रंग काळा आहे आणि हा उघडा चालाय. चोराची सगळी लक्षणं त्याच्या ठिकाणी बसलीत, म्हणून धरीला पंढरीचा चोर. विठाला पण जनाई महाराज, आपण त्याला चोर म्हणता, हा पुराणात प्रसिद्ध चोर आहे आम्हाला कळालं, पण याने असं चोरलं तरी काय? भागवताने याचा फार गोड खुलासा केलाय. ब्रजे वसंतम नवनीत चोरम, ब्रजे वसंतम नवनीत चोरम, गोपांगनाना चदुकूल चोरम, श्री राधिकाया हृदयस्य चोरम, चोराग्रगण्यम पुरुषं नमामि, ब्रजे वसंतम नवनीत चोरम, ब्रजे वसंतम नवनीत चोरम. श्रीमद भागवत शास्त्र असं सांगतं, काय चोरलं हो याने? ब्रजे वसंतम नवनीत चोरम. अहो इथं पंढरपुरात येण्याच्या अगोदर हा तिथं गोकुळात होता आणि गोकुळात असताना याने नवनीताची चोरी केली. दही दूध तूप लोणी याची चोरी केली. नवनीत चोरम. एक. गोपांगनानाम चदुकुल चोरम, गोपिकेंच्या वस्त्राची चोरी केली. दोन. श्री राधिकायाम हृदयस्य चोरम, राधिका मातेच्या हृदयाची चोरी केली. तीन. आणि चोराग्रगण्यम पुरुषम नमामि, चोरीच्या क्षेत्रातला हा महाचोर आहे, म्हणून धरीला पंढरीचा चोर. विठाल आता हा धरीला पंढरीचा जो चोर अभंग आहे ना, हा जवळजवळ महाराष्ट्रातल्या लोकांच्या हा अभंग पाठ आहे. ज्याच्या गळ्यात माळ आहे असेल किंवा नसेल तरी सुद्धा हा अभंग जवळजवळ लोकांच्या पाठ असतो. का? नवीन नवीन लोक परमार्थाला लागले, भजन कानावर यायला लागलं, कोणता अभंग पाठ करायचा? तर धरीला पंढरीचा चोर. या अभंगाचं महाराष्ट्राचं एक वेगळंच नातं आहे. लहानपणापासून या अभंगाच्या चाली आपल्या कानावर पडलेल्या असतात. धरीला पंढरीचा चोर
गळा बांधून या दोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर हो आता सगळे बऱ्यापैकी आपले नाशिक नगर तिकडचेच आहेत सगळे हा सगळ्यांना माहिती आहे अभंगाची चाल हो दे एकदा आवाज येऊ दे मला गोरेगावातला धरिला धरिला भाऊ म्हणलो होतो कोणी सगळ्यांच्या पाटे चालीस आहेत अभंग पाटे यांचे कारण या अभंगाचं आपलं नातच वेगळे महाराज अडकली ही कवन्या बेटी आंधळ्याची काठी अडकली ही कवन्या बेटी आंधळ्याची काठी माझी हारणी गुंतलेस कवन्या राणी माझी हारणी गुंतलेस कवन्या राणी अडकली ही कवन्या बेटी आंधळ्याची काठी अडकली ही कवन्या बेटी आंधळ्याची काठी तुझवी काय करू प्राणा किती करू माझी हारणी तुझा पदर आला अंगावरी भरला वादळी जाईन मी तुझा वादळी जाईन मी रुनु झुनु रे रमरा सांगितो अवगुण रे रमरा सांगितो अवगुण रे रमरा चरण कमल गळू रे रमरा सांगितो अवगुण रे रमरा आता माझं नका ऐकू गोदावरी ताई मुंडेची कॅसेट घ्या किंवा युट्यूबला टाका ऐकत बसा याचा इतकी छान झोप लागते महाराज हे सगळं ऐकता ऐकता अर्थात या चालीचा आणि आपला एक वेगळं नातं आहे नवीन महाराष्ट्रातला माणूस भजनाला लागला का धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दो त्याला चोर का म्हटलं मी आतापर्यंत क्रमाक्रमाने विस्तार आपल्या पुढे मांडला पण असा जो चोर आहे तो धरला कसा गळा बांधून या दोर जनाई म्हणतात मी त्याच्या गळ्याला दोर बांधला त्याच्या गळ्याला दोर बांधला मुंबईकर मला सांगा देवाला जर धरायचं असेल तर त्याला एखाद्या दोराने दाव्याने बांधता येईल का हो देवाला कसं बांधता आपण पण जनाई म्हणतात मी त्याच्या गळ्याला दोर बांधला मग आता हा दोर कोणता काय चोर पकडल्यानंतर पोलीस लोक त्याच्या बाबतीत जी काही प्रोसिजर करतात ती सगळी प्रोसिजर या अभंगात केली आहे कसं काय बघा ना जनाई म्हणतात मी त्याला जेलमध्ये टाकलं कारागृहात टाकलंय कारागृहातून सुटण्याची शक्यता होती म्हणून मी त्याच्या पायात बिडी पण घातली नुसत्या पायातल्या बिडीवर थांबणार नव्हता चोर निसटण्याची शक्यता आहे मग मार पण दिलाय मारलंय बिडी घातली जेलमध्ये टाकलाय आणि दोर बांधलाय म्हणजे चोर पक्का आवडलाय मग ही दोर कोणती ही बिडी कोणती हे जेल कोणतं आणि हा मार कोणता यालाच रूपक अलंकार असं म्हणतात विठाला याला शास्त्रामध्ये रूपक अलंकार असा शब्द आहे संत वाङ्मयात असे पुष्कळ अभंग आलेले आहेत ज्याचा दिसायला अर्थ वेगळा पण असायला अर्थ वेगळा आरीवरी आर रे पिंपळावरी पार रे खाली कुंभारवरती चाक भोवे रे नाथांच्या घरची उलटीच पोर पाण्याला मोठी लागली तहान हो अक्काने केळे चिकना मातू कुरुळा धनी मुरुळा दिनी चलुवाने चलुवाने पंढरी राया चलुवाने येल्ले दोर करणे येल्ले मारणे ऐकला का कधी अभंग चलुवाने चलुवाने पंढरी राया चलुवाने माऊलींचा कानडी भाषेतला अभंग आहे वेगवेगळ्या प्रांतातल्याही लोकांना परमार्थ कळावा म्हणून वेगवेगळ्या भाषेत संत बोलले आणि रूपक अलंकारातून बोलले रूपक अलंकारातला अभंग आहे धरीला पंढरीचा चोर
अभंग तर पाठ आहे, पण अर्थदृष्टीने आपली त्याच्याकडे पाठ आहे. कोणता दोर, कोणती बिडी, कोणता मार, कोणतं जेल, हे रूपक अलंकार आहे. शाळेत लहानपणी आपण कोडे खेळायचो. शाळेत लहानपणी कोडे खेळायचो. त्या कोड्यात गमती जमती असायच्या. कोड्याचा अर्थ उलगडायला वेळ लागायचा. एक दोन कोडेच विचारतो म्हणजे कळून जाईल आपल्याला अभंग कसा आहे. एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते. एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते. त्याच्यातला एक मेला आणि एक विकला. खाली किती राहिले गोरेगावकर? काहीच नाही राहिले. काहीच नाही राहिले. पण भाऊ एक राहिलाय. कसं काय? टाळकरी नका सांगू. हा हा, एक मेला, एक मेला, एक मे तारखेला, एक मेला, एक विकला. खाली किती राहिला? आहे का नाही कोड्यात गंमत? जशी कोड्यात गंमत आहे तशी अभंगात गंमत आहे. घंटी वाजवतो पण पुजारी नाही आणि पैसे घेतो पण भिकारी नाही. कोण? कंडक्टर. लाल आहे पण फुल नाही, कृष्ण आहे पण देव नाही, आड आहे पण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही. कोण? लालकृष्ण अडवाणी. या जशा कोड्यातल्या गमती आहेत तशा अभंगात गमती आहेत महाराज. हा अभंगच कोड्यातला आहे. गळ्याला दोर बांधला म्हणतात. जनाईला विचारूयात आपण, आई साहेब दोर कोणता? प्रेमसूत्र दोरी देतो तोडे जातो हरी, देतो तोडे जातो हरी, देतो तोडे जातो हरी. त्या दोराचा अर्थ आहे प्रेमरूपी दोरा. प्रेमरूपी दोऱ्याने जनाई म्हणतात मी त्याला गळ्याला बांधलाय, बाकी तो कशानेही बांधता येत नाही. प्रेमरूपी जर दोरा आपल्या अंतःकरणात असेल तरच बांधता येतो. प्रेम म्हणजे हे इंग्रजीतल्या 2-3 शब्द जे आपण व्यक्त करतो त्याला प्रेम नाही म्हणत. प्रेम म्हणजे अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. प्रेमे विन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विन ध्यान पूजन, प्रेमे विन श्रवण कीर्तन वृथा जान नृपन्नाथा. True love is neither physical nor romantic. विठाला जगाच्या बाजारात मार्केटमध्ये ज्याला प्रेम प्रेम म्हटलं जातं ते प्रेम नाहीये. हे अनिर्वचनीयम प्रेम स्वरूप. प्रेम म्हणजे वासना नसते महाराज. प्रेम म्हणजे आकर्षण नाही. प्रेम म्हणजे समर्पण आहे. प्रेम म्हणजे त्याग आहे. ज्याच्या अंतःकरणात प्रेम निर्माण होतं त्याच्या डोळ्याला पाणी येतं, आणि ज्याच्या अंतःकरणात वासना निर्माण होते त्याच्या तोंडाला पाणी येतं. विठाला जनाईच्या अंतःकरणात हे प्रेम विश्व तयार झालं ज्याने देव आकळलाय. गोकुळ सोडून भगवान कृष्ण परमात्मा मथुरेला गेला. फार चांगला प्रसंग आहे. शांतपणे 5 मिनिटं ऐका. गोकुळ सोडून भगवान कृष्ण परमात्मा मथुरेला गेला आणि मथुरेत गेल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरणी सगळी सुख लोळणी घालत होते. अनेक दास दास्या सेवा करतात. 56 भोग कृष्ण परमात्म्याला खाण्याकरिता आहेत. पण एकांतात जेव्हा कृष्ण यायचा तेव्हा देव रडायचा. उद्धवजींनी पाहिलं आणि उद्धव विचारतात, देवा काल रात्री आपले पाय चेपत असताना आपण रडत होता, आपल्या डोळ्यात पाणी होतं आणि राधा 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 म्हणून आपण सारखा जप करत होता. कृष्णा ही राधा कोण आहे? भगवंताने सांगितलं, उद्धवा बरं झालं तू मला माझ्या हृदयाच्या जवळचा प्रश्न विचारलास. सांगू उद्धवा, मी गोकुळ सोडून मथुरेत आलो. इथं सगळे नौकर चाकर माझी सेवा करतात. पण मथुरेत आल्यापासून सगळी सेवा जरी मला असली तरी सुद्धा मला माझ्या गोकुळातल्या गवळणींची, गोपाळांची आठवण येते. मला गायींची आठवण येते, वासराची आठवण येते, नंद बाबाची आठवण येते, यशोदेची आठवण येते. देवा अरे आता हे शोभत नाही तुम्हाला, लहानपणीच्या गोष्टी वेगळ्या असतात. कृष्णाने सांगितलं, नाही उद्धवा, मी माझ्या गवळणींना गोपाळांना विसरू शकत नाही. उधो मोहे ब्रज विसरत नाही, उधो मोहे ब्रज विसरत नाही. मी माझ्या व्रजभूमीला कधीच विसरू शकत नाही उद्धव. उद्धवाने सांगितलं, कृष्ण अरे चुकीच आहे. भगवंत सांगतात, तुला जर वाटत असेल मी माझ्या गवळणींना गोपाळांना विसरावं तर तू स्वतः जा आणि सांग गोकुळातल्या गवळणींना गोपाळांना की कृष्ण तुम्हाला विसरला, तुम्ही पण कृष्णाला विसरा.
उद्धव म्हणला देवा मी कसं जाऊ? अरे तुझ्या त्या गोकुळातल्या अडाणी गवळणी त्यांना मी काय सांगू? मी बृहस्पतीचा शिष्य आहे, मी ब्रह्मज्ञानी आहे. अडाणी गवळणींना काय कळणार माझी भाषा? भगवंताला वाईट वाटलं, त्याच्या गवळणींना उद्धव अडाणी म्हणतो. उद्धवा तू तुझं तत्वज्ञान थोडं सोपं करून सांग. आणि ठरल्याप्रमाणे उद्धव चालला. जात असताना भगवंताने स्वतःच्या गळ्यातल्या मणिमुक्तिकांच्या माळा काढल्या, उद्धवाच्या गळ्यात टाकल्या. स्वतःचा पितांबर काढला, उद्धवाला दिला. उद्धवा माझ्यासारखी वेशभूषा करून जा, तरच माझ्या गवळणी तुझ्याकडे पाहतील, अन्यथा त्या परपुरुषाकडे पाहत सुद्धा नाहीत. प्रेमाची अतिउच्च अवस्था आहे. निघाला उद्धव कृष्णाच्या रथात बसून निघाला. पण रथ जसा जसा पुढे चालला तसा कृष्ण परमात्मा पाठीमागे पळत सुटला. आणि जेव्हा कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात पाणी येतं, मोठ्याने देव रडतो, तेव्हा उद्धव म्हणतो देवा हे शोभत नाही, तुम्हाला थांबा. हे तो प्रेम की बात है उद्धो, बंदगी तेरे बस की नहीं है. प्रेम वालों ने कब वक्त पूछा, उनकी पूजा में सुन ले रे उद्धो. यहाँ दम 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 में होती है पूजा, सर झुकाने की फुर्सत नहीं है. हे तो प्रेम की बात है उद्धव. उद्धवा हे तुला काय कळणार आहे? उत्तरेतले प्रसिद्ध भागवत कथाकार रमेशभाई ओझा हे फार गोड गातात. बंदगी तेरे बस की नहीं है. तुला काय कळणार आहे उद्धवा? आणि उद्धवाचा रथ गोकुळाच्या रस्त्याने आला. रोज गोपाळ जायचे, यमुनेच्या तीरावर उभा राहायचे, आणि आज कृष्णाचा रथ येईल. अरे लाला आला, कृष्ण आला ओरडत होते. रथ जसा जसा जवळ आला तसा रथातला कृष्ण खाली उतरत नाही, ती अर्थी रथात कृष्ण नाही. कृष्णा सारखा दिसतो पण कृष्ण नाही. रथ जवळ आला आणि बघितलं तर कृष्णा सारखाच आहे, कपडे कृष्णासारखे आहेत पण कृष्ण नाही रथात. जवळ आला आणि विचारलं कोण आपण? त्याने सांगितलं मी मथुरावासी कृष्णाचा मित्र उद्धव आलोय. कशाकरिता आला? मला गवळणींना, गोपाळांना, नंद बाबांना, यशोदेला भेटायचंय. सांगितलं हा पाण्याचा प्रवाह ज्या रस्त्याने आलाय तिथपर्यंत जा. उद्धवाचा रथ पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने आला. ज्या घरातून ते पाणी येत होतं त्या घरात जाऊन उद्धवाने पाहिलं, गोकुळ सोडून कृष्ण मथुरेला गेल्यापासून नंद महाराज आणि यशोदा विलाप करत होते. डोळ्यातून अश्रूंचा पूर येत होता आणि त्या डोळ्यातल्या अश्रूंचा तो पूर वाहत होता. ते नदीचं पाणी नव्हतं, ते तलावाचं पाणी नव्हतं, सरोवराचं पाणी नव्हतं. नंद महाराजांच्या आणि यशोदेतल्या डोळ्यातलं पाणी होतं. ही प्रेमाची अतिउच्च अवस्था आहे. उद्धवाने सगळ्यांना नमस्कार केला. गवळणी जमा झाल्या. विचारलं कोण आपण? सांगितलं मी मथुरावासी कृष्णाचा मित्र उद्धव आलाय. मथुरावासी कृष्णाचा मित्र? अरे आमचा कृष्ण काय मथुरेत राहतो का? झाडात झुडपात, पानात, फुलात, वेलीत, कणात कणात, चरात चरात आमचा कृष्ण राहतो. ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा अनुभव या गवळणींना होता. आणि हे जेव्हा उद्धव ऐकतो ना महाराज, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. राधा राणीच्या भेटी करता उद्धव आला. वाळलेल्या काठीप्रमाणे कृश झालेलं शरीर होतं राधेचं. आणि उद्धव जेव्हा दर्शना करता आला तेव्हा तिच्या हृदयातून हुंदका आला, कृष्णा हरे कृष्णा हरे हरे. कृष्ण नामाचं चिंतन करणारी राधा माता बघितली आणि उद्धवाच्या डोळ्यात पाणी आलं. नमस्कार केला आणि सांगितलं माते मी मथुरावासी कृष्णाचा मित्र उद्धव तुमच्या भेटी करता आला. हसली राधा माता. आणि राधा मातेच्या तेवढ्यात एक गुंगा पायावर येऊन बसला. त्या काळ्या भ्रमराकडे पाहिलं आणि राधेने त्या उद्धवाकडे पाहिलं आणि दोघांकडे पाहून सांगितलं अरे गोकुळ सोडून जाताना म्हणाला होतास राधे आत्ता जातो लगेच येतो. अरे जो गेला तो अजून आलाच नाही. तूही काळा आणि पाठवलेला ही काळा, तूही कपटी आणि पाठवलेला सुद्धा कपटी. मधुपकी तव बंधो माम स्पृशांघ्रीं सपत्न्या कुचविलुलित माला कुंकुम श्मश्रुभीर्न वहतु मधुपतिस्तन मानिनी नाम प्रसाद यदुसदसिव्यं यस्य दूतानिरो मधुपकी तव बंधो
श्रीमद भागवतात भ्रमरगीत म्हणतात. आणि ही सगळी अवस्था राधा मातेची बघितली आणि हे सगळं उद्धव पाहतोय. प्रेम की पीडा मीरा जाने या जाने राधा 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 कहे प्राणी कट जाए बाधा प्रेम की पीड़ा मेरा जाने या जाने राधा 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 जय हो. ही राधाराणीची प्रेमातली अतिउच्च अवस्था याला प्रेम म्हणतात. आणि जेव्हा निर्गुण उपासक आणि ब्रह्मज्ञानी जेव्हा उद्धव पाहतो तोही रडू लागला नामा म्हणे नामा ब्रह्मज्ञानी देवे सांगू पाठविला तोही रडू लागला नामा म्हणे. ब्रह्मज्ञानी असला उद्धव पण रडतो महाराज, याला प्रेम म्हणतात. आणि अशी जी प्रेमाची अवस्था जनाने ती प्राप्त केली आहे. गळा बांधून या दोर, आणि मग मी त्याच्या गळ्याला दोर बांधला तसा तू बांधताच येत नाही महाराज. तो कशानेच बांधता येत नाही, कशानेच नाही. पण गळा बांधून या दोर. मग जनाई, मग असा जो चोर तुम्ही पकडलाय तो कोणत्या जेलमध्ये टाकलाय? दुसऱ्या चरणात. हृदय बांधी खाना केला हृदय बांधी जेलमध्ये बंदिस्त करून ठेवले. कारण याला बंदिस्त करायचं म्हणजे तुमचं लोखंडाचं सोन्याचं कोणतं जेल काम येत नाही महाराज. त्याला जर ठेवायचं असेल तर हृदय नावाच्या जेलमध्ये ठेवावं लागतं. हृदय नावाच्या जेलमध्ये त्याला जर ठेवायचं असेल तर अगोदर हृदय नावाची जी वस्तू आहे ती अगोदर आपल्याला
शुद्ध करावी लागेल, स्वच्छ करावी लागेल. कारण आपण ती फार घाण करून टाकलेली. आपण आतमध्ये काय काय बसवलंय आपल्यालाच माहिती महाराज. काय काय बसवलंय आपण, किती अस्वच्छ करून ठेवलंय ज्याचं त्याला माहिती. आणि बरं आहे ते ज्याचं त्यालाच कळतं ते. नाहीतर रात्री माणूस झोपला का सकाळी घटस्फोट होईल. बरं झालं कोणाला कळत नाही. तोरा मन दर्पण कहलाए भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए तोरा मन दर्पण कहलाए. मनासारखा आरसाच नाही मान. त्यामुळे आपण काय आहोत जेवढं आपल्याला चांगलं माहिती तेवढं जगात कोणाला माहिती नाही. आणि आपण याला फार घाण करून टाकले. जोपर्यंत त्याची स्वच्छता होत नाही तोपर्यंत ईश्वर आपल्याला हृदय नावाच्या जेलमध्ये ठेवता येत नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ एवोनी गोपाळ राहे. माऊली फार गोड वर्णन करतात. एरवी तरी पंडुसुता आत शुद्ध नसता बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा. मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी हानीला कडू दुधिया माखीला गुळे जैसा होसगृही तोरण बांधिले उपवासे अन्न लिंपिले कुंकुम सिंदूरही केले कांतहीने कळस ढिमाचे पोकळ जळोवरील ते झळाळ काय करावे चित्री व फळ आतशिनू. जोपर्यंत तुम्ही याला स्वच्छ करत नाही, शुद्ध करत नाही तोपर्यंत परमात्मा आतमध्ये येत नाही. तरावया भाळे भोळे जन मुख्य चित्तशुद्धीचं कारण. चित्तशुद्धी हा परमार्थाचा पाया आहे. जनाई म्हणतात मी त्याला हृदय नावाच्या जेलमध्ये ठेवलं, मी त्याला अगोदर मोकळं केलंय, स्वच्छ केलंय. संत श्रेष्ठ भगवान बाबा म्हणजे दिसायला फार सुंदर संत. काय मुळात विकारमुक्त झालेली चेहरे हे सुंदरच असतात, त्याला मेंटेन करावे लागत नाही. माऊलींचं सौंदर्य तुम्ही कधीही बघा. उगवला खांब कर्दळीचा गाभा. कर्दळी हा नाजूक वनस्पती आहे, नाजूक आहे. आणि त्याचा गाभा किती नाजूक असेल, माऊली तितके नाजूक आहेत. लक्षात घ्या. भगवान बाबा म्हणजे दिसायला फार सुंदर संत. एक श्रीमंत मारवाडी बाबांकडे आला. त्याने भगवान बाबांना विचारलं, बाबा तुम्ही असं काय खाता हो का इतके छान दिसता. बाबा म्हणले काय खातो, वारकऱ्याच्या पंक्तीला जी भाजी भाकरी भेटते तेच खातो. अहो म्हणले मी मारवाडी आहे, रोज मिष्टान्न खातो, काजू बदाम पिस्ते खातो, तरी सुद्धा तुमच्यासारखा माझा चेहरा दिसत नाही. बाबा म्हणले त्याचं कारण असं आहे, जगाला सौंदर्य देणारा जो विठोबा आहे, जगाला सुंदर बनवणारा जो पांडुरंग परमात्मा आहे, तो मी माझ्या हृदयात साठवलेला आहे, म्हणून मी आपोआप सुंदर दिसतो. सुंदर दिसण्यासाठी काही प्रयत्न करायची गरज. आता आपण रोज सलून मध्ये माय मावले ब्युटी पार्लरला आहे, मेंटेन करता. आपलं खरं सौंदर्य झोपेतून उठल्या बघायचं. आपल्यालाच भीती वाटेल इतके सुंदर आहेत महाराज आपण. लग्न झाल्यावर ना 2 वर्षांनी फक्त अल्बमच बघायचं काम आहे. अशी लुंगी लावलेली असते, खुर्चीवर बसतो, अल्बम मध्ये बघतो आणि बायकोकडे बघतो. काय होतीस तू, काय झालीस तू. बायको सुद्धा अल्बम मध्ये बघते, नवऱ्याकडे बघते. काय होतास तू, काय झालास तू. एक छोटा मुलगा अल्बम मध्ये पाहत होता. लक्ष माझ्याकडे द्या म्हणजे कळेल आपल्याला. छोटा मुलगा अल्बम मध्ये पाहत होता आणि अल्बम मध्ये पाहताना त्याने त्याच्या आईला हाक मारली, मम्मी. काय बेटा. अगं हे तुझ्या शेजारी कोण उभा आहे. आईच्या लग्नातला अल्बम पोरग पाहत होता. आई जवळ आली, म्हणली बघू दे. आईने अल्बम मध्ये पाहिलं, म्हणली बाळा अरे असं काय करतो, हे पप्पा आहेत तुझे. हे कोण आहेत, पप्पा आहेत. पोरग झालं कन्फ्युज. पोरग म्हणलं मम्मी हे पप्पा आहेत. म्हणले हो पप्पा आहेत. मम्मी हे खरंच पप्पा आहेत. म्हणले खरंच पप्पा आहेत. सांगूच का. मम्मी हे खरंच पप्पा आहेत. म्हणले खरंच पप्पा आहेत. पोरग म्हणलं मम्मी मग हे जर माझे पप्पा आहेत, हे जर माझे पप्पा आहेत, तर आपल्या घरात जो टकलू राहतो तो कोण आहे. म्हणजे काय झालं गोरेगावकर, नाही कळलं तुम्हाला अजून. लग्नाच्या वेळेला डोक्याला चांगले केस होते, चांगली हेप्पी होती. आता एक केस सुद्धा शिल्लक राहिला. हे मी नाही बोलत. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी
लागली आणि तुम्ही काय म्हणणार आहे थांबव म्हणून. आम्हासी का दिली वांगुली रे देवा तुझी घोंगडी चांगली, देवा तुझी घोंगडी चांगली. संत श्रेष्ठ नारायणगिरी महाराज फार गोड म्हणायची देवा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. फक्त देवाची घोंगडी चांगली लक्षात ठेवा, आपल्या घोंगड्या खराब होणार आहे त्याच्यावर फार विश्वास ठेवत जाऊ नका. मायकल जॅक्सन होता ना पॉप संगीतकार अमेरिकेचा, 150 वर्ष जगायची इच्छा घेऊन आला होता. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत 12 डॉक्टर चेकअप लावते त्याला. 150 वर्ष जगायचं होतं त्याला. पाणी जेवण लॅब मधून चेक करून दिलं जातं. सर्जरी केली त्याने, दिसायला काळा होता म्हणून त्याने स्वतःला गोरं बनवलं, गोरेगावकर, गोरा झाला तो. घरी आला तर त्याचे आई बाप काळे तो गोरा. तो म्हणला मी गोरा आणि हे काळे कस काय, दिले काढून. 150 वर्ष जगायचं होतं, अवघ्या 60 वर्षाच्या आत मेला. देवा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. मायकल जॅक्सन म्हणजे काय साधं होतं का महाराज? गुगल हँग झालं होतं. गुगल जेव्हा तो गेला तेव्हा गुगल हँग झालं होतं. तो मायकल जॅक्सन आहे. आपण तर कोण आहेत महाराज? आपली घोंगडी फार सामान्य, याच्यात फार विश्वास ठेव जाऊ नका. फार फार घाण आहे महाराज आपली घोंगडी. कीर्तनाला उभा राहायला घोंगडी असते, मेंढीच्या केसापासून बनवलेली. कशाच्या? मेंढीच्या लोकरीपासून कीर्तनकाराची घोंगडी तयार आहे. म्हणजे दीपक महाराज जो पखवाज वाजवतात ना, त्याला जे धूम आहे ते बोकडाच्या कातड्यापासून बनलेलं आहे. ते धूम वाजव म्हणजे कळेल त्यांना. हा, हे बोकडाच्या कातड्यापासून बनवलेलं आहे. जनावराच्या चमड्यापासून पखवाज तयार झालाय. जनावराच्या केसांपासून घोंगडी तयार झाली कीर्तनातली. गावरान गाईचं शेण आमची माय खेड्यापाड्यात गावरान गाईचं शेण आणते, आपल्या अंगणात सडा टाकते, सगळं अंगण शुचिरभूत पवित्र होतं. भारतीय संस्कृतीतल्या गावरान गाईच्या शेणाने अंगण पवित्र होतं. जनावराच्या केसाचा उपयोग, जनावराच्या चमड्याचा उपयोग, जनावरांच्या शेणाचा उपयोग, आपला कशाचा उपयोग आहे नेमका? आपल्या चमड्यापासून एखादा पखवाज होईल का? ज्याला लय ऍटिट्यूड आहे ना, त्याचा एखादा बनवूनच बघायला पाहिजे, बघू तरी किती वाचतो. केसाचा नवीनच कट आलाय, दोन्हीकडून नांगरटन मध्येच तुरा आहे. अरे कीर्तनात मेंढीच्या केसापासून घोंगडी तयार झाली. आपलं काय होतं महाराज? इतकं अपवित्र आहे माणसाचं शरीर. पण जर त्याला तुम्ही गोरेगावच्या सप्त्यात आणून बसवलं ना, तुमचे इतके पवित्र तुम्हीच आहात. नाही तर मग नाही अपवित्र शरीर आहेस, पण ते शरीर जर कीर्तनात आलं का त्याला पावित्र्य येतं. आणि म्हणून शरीर घोंगडी फक्त परमात्म्याची सुंदर आहे. याला आपण बाहेरून सजवू नका, याला अंतरंगाने सजवा, जी जनाईने सजवली आहे. आणि म्हणून परमात्मा आतमध्ये स्थित झाला. गोरेगावला जागृत हनुमंतरायाचं मंदिर आपल्याकडे, पवनसूत हनुमंतरायाचं मंदिर. गाव असं नाही महाराज इथं मारुतरायाचं मंदिर नाही. मग हनुमंतरायाची मंदिरं गावागावात का झाली? कारण त्याने त्याच्या हृदय नावाच्या जेलमध्ये रामचंद्र प्रभूंना कैद केलं, म्हणून त्याची मंदिर आहे. श्रीराम
श्रीराम जानकी बैठे मेरे सीने श्रीराम जानकी बैठे मेरे सीने गावागावात हनुमंतरायाची मंदिर आहेत का मारुतीयांनी आपल्या अंतःकरणामध्ये रामचंद्र प्रभूंना स्थान दिलं सावता महाराजांनी आपल्या अंतःकरणात विठोबा बसवला हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला जनाई म्हणतात त्याला जेलमध्ये टाकलंय हृदय नावाच्या जेलमध्ये टाकलंय एवढ्याने निसटण्याची शक्यता होती पुढची चरण सरळ घेऊन शेवटी भैरव घेऊयात आता शब्दे केली जडाजोडी विठ्ठल पायी घातली बिडी जनाई म्हणतात मी त्याच्या पायात बिडी घातली कोणती बिडी घातली शब्दरूपी बिडी घातली भगवंताला त्याचं नामरूपी बिडीत अडकवता येतं बाकी तो कशाने अडकत नाही बरं निज नामाची थोर आवडी आणि ही बिडी ज्याच्याकडे आहे त्याच्या बिडीत तो अडकतो म्हणून सकाळी झोपेतून उठलात रामकृष्ण हरी म्हणायला विसरू नका दुपारी जेवायला बसलात अन्नाचा घास तोंडात घालायच्या अगोदर रामकृष्ण हरी म्हणत जा आणि रात्री झोपताना देवाला सांगा देवा आता मी झोपतो बरं मला सकाळी उठव एक जण म्हणला महाराज देव कशाला उठविलो अलाराम लावून ठेवला का उठतो माणूस अलाराम उठवतो आपल्याला अलाराम नाही उठवत राम आल्यावर माणूस उठतो अलाराम नाही उठवत काय कृपा आहे महाराज जय हो सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकली लायसे परमात्मा सांभाळतो काय उपकार आहेत महाराज देवाचे आपले एक जण म्हणला महाराज मी देव बिव मानत नाही नको मानू तुझ्या मान्यावर थोडंच आहे देवाचं अस्तित्व तो तुला मानतोय बस झालं ज्या दिवशी तो तुला मानणार नाही त्या दिवशी तुझ्या घरापुढे गर्दीच गर्दी तू कोण त्याला मानणार न मानणार बाळ जन्माला येतं त्याला पिण्याकरता दूध लागतं तेव्हा आईच्या असताना दूध जो निर्माण करतो त्याचं नाव देव आहे कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती समेतो वाढवी श्रीपती समेतो उठती तरुवर कृष्ण काळमासी तरुवर कृष्ण काळमासी जीव झाडाला नवीन पानं येतात कोण पाणी घालतो त्या झाडाला फुटती तरुवर काळवासी जीवन तयासी कोण घाली तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर परमात्मा सांभाळतो महाराज म्हणून लक्षात ठेवा देवाच्या चाले हे शरीर कोणाची आठवते चाले हे शरीर कोणाची
सत्य कोण बोलविता हरिवी. आणि म्हणून नित्य परमात्मा आपली काळजी घेतोय. हा भाव ठेवून आपण त्याचं अनुसंधान टिकवावं, आपण त्याचं नामचिंतन करावं. सातारा जिल्ह्यात महान संत झाले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. एक ग्रस्त गोंदवलेकर महाराजांकडे आला, म्हणला महाराज तुम्ही सांगता नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा, सांगा म्हणले महाराज नामस्मरण कधी करावं. महाराज त्याला म्हणले मारायच्या आधी कर. तो म्हणला मारायचा आदला दिवस कोणता. महाराज म्हणले मग रोज करत जा. कारण मारायचा आदला दिवस कोणाला माहिती, गोरेगावात माहिती कोणाला. तारखा सगळ्याच्या कन्फर्म आहेत, फक्त तारीख डिक्लेअर नाही. आणि बरं डिक्लेअर नाही तर अन्नाचा घास गोड लागला नसता. जर तुमची इच्छा असेल तर सांगूनच जातो. कानी घालून या बोट नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. कानात जर आपण अशी 2 बोट घातली तर कानात बारीक आवाज येतो. आवाज जर बंद झाला तर 9 दिवस शिल्लक आहेत. हा आता नका ट्राय करू, घरी गेल्यावर बघा. नाही तर पुन्हा लोक आमच्या हनुमान प्रासादिक भजनी मित्र मंडळाला म्हणतील कुणी उपाताप केला होता हा, काय महाराज आणला डोक्याला ताण करून ठेवला. भोवया पाहता न दिसे नयनी, आयुष्याची गणना 7 दिवस. डोळ्याला भोवया दिसतात, बघितलं काय. बघू नका. कीर्तनात लोक मरत नसतात, तरी लोक कीर्तनात मरत नाहीत. आता मुंबई नगर थोडं अंतर आहे ना, होईल थोडस शब्दात. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 5 दिवस. असं डोळ्यासमोर जर बोट घातलं तर चक्र येतं, प्रॅक्टिकल आहे. आणि जर नाही आलं ना 5 दिवस. नासागरीचे आग्र न दिसे तरी त्याची दिनी म्हणा राम कृष्ण. आपल्या डोळ्याने आपल्या नाकाचा शेंडा दिसतो, नाही दिसला राम नाम. काय लोक लबाडेत महाराज. जे सत्य ते लोकांनी शेवटी ठेवलं, राम नाम. अरे ते सत्य म्हणजे आता या क्षणाला इथून उठायच्या अगोदर सुरू करा. श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंतरायाची आवडती भक्ती कोणती आहे. श्रीराम जय राम जय जय राम. आणि म्हणून त्याला त्याच्या नावापेक्षा दुसरं काही आवडत नाही. आणि ती नामरूपी जर बीडी तुमच्याकडे असेल तर ती देवाच्या पायात टाकता येते, देव तुमच्याकडे येतो. ऐका, प्रेमरूपी दोरीने त्याला बांधता येतं 1, हृदय नावाच्या जेलमध्ये त्याला डांबता येतं 2, नामस्मरण रूपी जर बीडी असेल तर देव तुमच्याकडे आलाच म्हणून समजा. आणि एवढ्याचा परिणाम असा होतो का मग जीवाला कळतं मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे देह नाही, मी तो आहे. अहम ब्रह्मास्मी. आता हे थोडं कठीण वाटेल तुम्हाला, पण अभंगाचा क्रम प्राप्त विषय सांगून पुढे चालतो. मी शरीर नाही, मी देह नाही, जे काही माझ्या वाट्याला आलंय ते सगळं क्षणभंगूर आहे. मी स्वयं परमात्मा परब्रह्म आहे. याला म्हणतात सोहम, मी तो आहे. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. जनाई म्हणतात मी साक्षात ब्रह्म आहे. या अवस्थेला पोचली, प्रेमरूपी दोरीने आकळला, हृदय नावाच्या जेलमध्ये टाकला, नामस्मरण रूपीने बीडीने मी त्याला पुन्हा एकदा जवळ केलं. आणि मग मला कळालं की मी तो आहे. आणि मग जनाई विठोबाला सांगते, पांडुरंगा तुला वाटत असेल मी आता तुझ्यापासून दूर जाईल, तू लाख प्रयत्न कर पण मी तुला सोडणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. जनी म्हणे जनी
विठ्ठला मुंबईत असल्यासारखं वाटलं पाहिजे ना आपल्याला. जिवेन सोडी मी तुला धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. जनाई म्हणतात देवा मी तुला सोडणार नाही. आणि म्हणून आपल्या परमार्थातला पुरुषार्थ कसा प्राप्त केला याचं हे गोड वर्णन खऱ्या अर्थाने संत श्रेष्ठ जनाई या अभंगातून व्यक्त करतात. श्री क्षेत्र गोरेगाव म्हणावं लागेल आपल्याला आता, हे की नाही? कारण साक्षात गोरेगाव मध्ये आळंदी पंढरपूर अवतरल्यासारखं या ठिकाणी आपल्याला होतंय. या गोरेगावच्या अंतर्गत वसले हे संतोष नगर आणि सर्वजण आपल्या नाशिक भागातून वेगवेगळ्या भागातून लोक मुंबईमध्ये येऊन वास्तव्याला आहेत नोकरी व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने. आणि इथं येऊन सुद्धा आपल्या संतांच्या पुण्यतिथ्या खऱ्या अर्थाने होत आहेत याचा आनंद आहे. सद्गुरू भगवान बाबा वामन भाऊंच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून हा उत्सव चालतो. आणि म्हणून आजच्या या कीर्तन सेवेच्या निमित्ताने येण्याचा योग प्राप्त झाला. आमची सर्व महाराज मंडळी, त्यामध्ये वैभव महाराज असतील, नागनाथ महाराज असतील, आमचे दीपक महाराज, हा आमचे ज्यांचा गोड तबला या ठिकाणी आपण ऐकलाय, महाराज सोमनाथ महाराज. आणि आम्ही नंदुरबारकडे गेलो होतो पण आता ते मला नाव लक्षात राहिलं नाही. आमचे सोमनाथजी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवा. इकडे सुभाष महाराज, भागवत महाराज, ही सर्व महाराज मंडळी आणि आपलं जय हनुमान प्रासादिक मित्र मंडळ, सप्ताह समिती आणि सप्ताह कमिटी यांच्यासाठी छान टाळी वाजवा. अत्यंत आखीव रेखीव असं सगळ्यांचं नियोजन आहे. कार्यकर्त्यांनी मला सांगितलं महाराज आमचं कोणाचंही नाव घेऊ नका, कारण नाव फक्त आमच्या हनुमंतरायाचं घ्या. हे सांगायला पण भावना लागते महाराज, नाही तर आताच्या काळात नावासाठीच लोक सगळं करतात. पण खऱ्या अर्थाने मारुत्रयाच्या नावाने हा उत्सव या ठिकाणी चालतो. वामन भाऊंचा, भगवान बाबांचा हा सोहळा या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने संपन्न होतोय. आणि नियोजन फार सुंदर आहे, डेकोरेट अतिशय छान आहे. विठोबा आणि रखुमाई तर किती छान आहेत महाराज, फक्त ते बोलत नाहीत आपल्यासोबत, ते जर बोलले का झालं आपलं सार्थकच झालं सगळं. आणि म्हणून अत्यंत चांगला गोड उत्सव आपण या मुंबईसारख्या शहरात येऊन करत आहात. आमच्या सचिन दादांसाठी एकदा छान टाळी वाजवा, अत्यंत सुंदर ऑपरेटिंग. आणि हे कीर्तन लाईव्ह शूटिंग, लाईव्ह आहे का? बरं, लाईव्ह या ठिकाणी चालू आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी वाजवा. धन्यवाद. सर्व या उत्सवाला भरभरून मदत करा. सगळ्यांना सांगणे माझं, दान करणं हा धर्म आहे. दान धर्मान राजधर्मान. आज आपल्या परमार्थाला, संस्कृतीला, परंपरेला उद्ध्वस्त करण्याकरता अनेक लोक षड्यंत्र करतात. पण याही स्थितीत आपण सगळ्यांनी याला जोरदार पद्धतीने प्रतिसाद देऊन खऱ्या अर्थाने आपले उत्सव वाढवले पाहिजेत. ही काळाची तेवढीच गरज आहे. म्हणून सप्ताह कमिटी आमची राबराब राबते. आपण सगळ्यांनी त्यांना भरभरून प्रतिसाद करा. अन्नदान, देणगी स्वरूपात, वेगवेगळ्या स्वरूपात आपण मदत करत आहात. आज या ठिकाणी दराडे परिवाराकडून गंगा भागीरथी लीलाबाई एकनाथ दराडे आणि त्यांच्या मूळ गावी नळवाडी येथे महादेव शंकर पाताळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा या दराडे परिवाराने केला. त्यांच्यासाठी एकदा छान टाळी वाजवा. आमचे शिवाजी भाऊ प्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि सुभाष भाऊ यांच्याकडे आजच्या सेवेचं यजमानपद आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी खूप धन्यवाद देतो. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द आला असेल, यदक्षरम पदभ्रष्टम मात्राहीनम त्यद भवेत तत्सर्व क्षम्यता देव प्रसिद्ध परमेश्वर. सगळ्यांनी वर हात करा एकदा. छान माऊलींचं भजन 1 मिनिटात आणि कीर्तन सेवेला पूर्ण विराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली